लास्ट व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली होती की राज्यामधून तुम्हाला जर एक गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजमध्ये सीट हवी असेल किंवा अलॉटमेंट होतंय का नाही आयडेंटिफाय करणं असेल तर आपल्या कॅटेगरीच्या टोटल गव्हर्नमेंट कॉलेजच्या किती जागा आहेत त्याची चर्चा केली होती। त्याचबरोबर आपल्याला कॅटेगरी रँक मधून एक एक्सपेक्टेड कट ऑफ जो आहे तो किती घेऊन चाललाय किंवा आपली जी कॅटेगरी रँक आली ना तर किती कॅटेगरी रँक पर्यंत आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज ऑल ओव्हर राज्यामध्ये अलॉटमेंट होऊ शकतं त्याची सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली होती। आणि आज आपण या छोट्याशा चॅनलवर छोट्याशा व्हिडिओमध्ये तशी चर्चा करणार आहोत। राज्यामध्ये जे काय सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट एमबीबीएस कॉलेज आहेत ना तर त्यांचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय जाऊ शकतो 2025-26 ला। एक गोष्ट लक्षात ठेवा, मी या ठिकाणी जो कॅटेगरी रँक तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी मधून शेअर करत आहे ना तर तो एक्सपेक्टेड आहे आणि मी पूर्ण कॅल्क्युलेशन करून शेअर करत आहे। जसं की एखाद्या कॅटेगरीसाठी जर समजा 100 जागा असतील पण मी या ठिकाणी 120 किंवा 150 का बरं सांगतोय की कॅटेगरी रँक पर्यंत अलॉटमेंट होऊ शकतं, कारण त्या कॅटेगरीचे बरेच विद्यार्थी ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील, एम्स मध्ये किंवा जिपमर मध्ये किंवा आर्म फोर्स मेडिकल कॉलेज असेल किंवा बाहेर राज्यातलं त्यांच्या एखादी फेवरेट सिटी असेल समजा किंवा गव्हर्नमेंट कॉलेज असणं आवडतं तर तिथे ऍडमिशन करू शकताय। किंवा त्याच कॅटेगरीचा विद्यार्थी जर राज्यामध्ये टॉपर असेल एखाद्या कॉलेजचा तर त्याला त्या ठिकाणी ओपन मधून सीट अलॉटमेंट केलं जातं, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात घेणं आहे। किंवा मी इथं ज्या सीट सांगत आहे ना तर त्यामध्ये मी ज्या काय ऑफ द रिझर्वेशन होतं फिजिकल हँडिकॅप ऑर्फनच्या किंवा मग दुसरं रिझर्वेशन असेल तर त्यांच्या जागा त्या कॅटेगरीच्या मी ऍड केल्या नाहीये। जर त्या रिझर्वेशनचा विद्यार्थी नसेल किंवा तो विद्यार्थी असेल त्याला अलॉटमेंट पण होईल पण त्याच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर त्या जागा ज्या आहेत त्या स्टे वॅकन्सी राऊंड मध्ये किंवा मग लास्ट राऊंड जो असतो ना तर त्यामध्ये त्याच कॅटेगरीच्या जनरल कोट्यामधून म्हणजेच जो मुलगा किंवा मुलगी असेल ज्यांचा चांगला रँक असेल त्यांना ते अलॉटमेंट केला जातात। ते पूर्ण कॅल्क्युलेशन करून मी तुम्हाला हा एक्सपेक्टेड जो आहे तो ऑल इंडिया रँक शेअर करत आहे, सॉरी कॅटेगरी रँक जो आहे ना तो या ठिकाणी शेअर करत आहे। तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात ठेवणे, इन केस जर एखादी कॅटेगरी त्या कॅटेगरीचे जे मुलं चांगल्या स्कोरवले ते जर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं फीस जी आहे ती पेमेंट नाही करू शकत किंवा मग जरी कॅटेगरीनुसार फीस नसेल पण त्या ठिकाणी तुम्हाला जी काय ऑदर फीस देणं असतं, कॉलेजचे डिपॉझिट असेल, लॅबची फीस असेल, हॉस्टेलची फीस असेल, मेसची फीस असेल किंवा मग दुसरा काय एक्स्ट्रा चार्ज असेल ते जर तुम्ही त्या ठिकाणी नाही पेमेंट करू शकत तर त्या कंडिशन मध्ये तो कट ऑफ अजून पण खाली येऊ शकतो। त्यामुळे मी तुम्हाला पर्सनली या ठिकाणी इन्फॉर्मेशन शेअर करेल की तुम्ही फक्त नीट एक्झाम क्वालिफाय असाल, तुम्ही 1000 रुपये देऊन जर फॉर्म भरला असेल आणि तुम्ही फक्त क्वालिफाय आहे तुमची चॉईस फिलिंग होते तर तुम्ही जेवढे काही गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेज आहेत ना तर त्या सर्व कॉलेजला चॉईस फिलिंग मध्ये ऍड करून टाका, जेणेकरून की कट ऑफ जर कमी आला तर तुमचा कुठल्याही प्रकारे लॉस होणार नाही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा। जर आता आपण विचार केला सगळ्यात अगोदर एससी कॅटेगरीचा त्या ठिकाणी जवळपास गव्हर्नमेंटच्या 601 जागा आहेत जनरल आणि वुमन कोट्याच्या, त्याचबरोबर प्रायव्हेटचा विचार केला तर 199 जागा आहे, टोटल 800 जागा तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटतील। तर आपण 800 कॅटेगरी रँक पर्यंत असून तर आपल्याला 100 आणि 110% जे आहे ते कोणत्या ना कोणत्या एससी कॅटेगरी मधून प्रायव्हेट कॉलेज पर्यंत एक कॉलेज अलॉटमेंट होऊन जाईल। त्याचबरोबर आपण जर थोडं एक्स्ट्रा घेऊन चाललो तर 850 रँक पर्यंत जरी असेल ना तरी आपण या ठिकाणी एक सांगू शकतो की आपल्याला या ठिकाणी कोणतं ना कोणतं कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो, ही गोष्ट लक्षात ठेवा। नंतर जर आपण एसटी कॅटेगरीचा विचार केला तर गव्हर्नमेंट मध्ये 324 जागा आहे, प्रायव्हेट मध्ये 107 जागा आहे, टोटल 431 जागा आहे। तर 431 ते 480 मध्ये जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। जर तुमचा 431च्या आतमध्ये रँक येतोय तर तुम्हाला या ठिकाणी खात्रीशीर पण सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। जेवढ्या सीट आहेत आपल्या कॅटेगरीचा तेवढा जर आपला कॅटेगरी रँक असेल तर आपल्याला एमबीबीएसचं कॉलेज अलॉटमेंट होण्याचा चान्स लागून जाईल गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट मध्ये। आणि ह्या दोन कॅटेगरी अशा आहे की सेमी गव्हर्नमेंट मध्ये कुठल्याही प्रकारे ट्युशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस नसते, त्यामुळे इन केस असं पण होऊ शकतं की तुम्हाला एवढे रँक एखाद्या गव्हर्नमेंट कॉलेज पण अलॉटमेंट होऊ शकतं कारण ट्युशन आणि डेव्हलपमेंट फीस नसते। आपण जर त्याच लोकेशन मधून येतो तर आपल्याला हॉस्टेल मेस कंपल्सरी नसतं, त्याच्यामुळे बरेच मुलं जे आहे ना तर त्या ठिकाणी स्वतःचे ऍडमिशन करून टाकतात सेमी गव्हर्नमेंट मध्ये जर त्यांना दूरचं गव्हर्नमेंट मिळत असेल तरी पण, ही पण गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं आहे। त्यानंतर जर आपण फीचे कॅटेगरीचा विचार केला त्या ठिकाणी 139 जागा आहे गव्हर्नमेंटच्या, 46 जागा आहे प्रायव्हेटच्या, टोटल 185 जागा तुम्हाला बघायला भेटतील। 185 ते 210च्या मध्ये तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। नंतर आपण एनटी बी कॅटेगरीचा विचार केला तर गव्हर्नमेंटच्या 116 जागा आहे, प्रायव्हेटच्या 38 जागा, 154 जागा बघायला भेटतील तुम्हाला टोटल। 154 ते 180च्या मध्ये रँक येत असेल तर तुम्ही या ठिकाणी अलॉटमेंट होण्याचा चान्स घेऊ शकता। नंतर एनटीसीचा जर आपण विचार केला तर गव्हर्नमेंटच्या 161 जागा आहे, प्रायव्हेटच्या 54 जागा, 215 जागा तुम्हाला टोटल बघायला भेटतील। तर 215 ते 250 पर्यंत तुम्ही या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ घेऊन चालू शकता। एनटीडी कॅटेगरीचा विचार केला तर गव्हर्नमेंटच्या 92 जागा आहे, प्रायव्हेटच्या 31 जागा आहे, टोटल सीट या ठिकाणी 123 तुम्हाला बघायला भेटतील। ते 123 ते 170 पर्यंत तुम्हाला अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो। नंतर ओबीसी कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास या ठिकाणी 879 जागा आहे गव्हर्नमेंटच्या, 292 जागा सेमी गव्हर्नमेंटच्या, टोटल 1171 जागा बघायला भेटतील। तर जवळपास 1371 पर्यंत जर तुमचा रँक येत असेल तर तुम्हाला एका दिवशी या ठिकाणी अलॉटमेंट होऊ शकतं। नंतर जर आपण एसीबीसी कॅटेगरीचा विचार केला
तर जवळपास गव्हर्नमेंटच्या 463 जागा आहेत, 261 जागा सेमी गव्हर्नमेंटच्या आहेत, 724 जागा तुम्हाला टोटल या ठिकाणी बघायला भेटतील. तर 724 ते 800 रँक पर्यंत तुम्हाला या ठिकाणी अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. ईडब्ल्यूएसचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी ईडब्ल्यूएस मध्ये फक्त गव्हर्नमेंट कॉलेजसाठीच रिझर्वेशन असतं. तर गव्हर्नमेंटच्या 462 जागा आहेत. इन केस तुमच्या 462 पासून समजा 500 पर्यंत रँक येत असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते ईडब्ल्यूएस कोट्यामधून अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. प्रायव्हेटची कुठल्याही प्रकारे सीट नसते ईडब्ल्यूएस रिझर्वेशनसाठी, ही गोष्ट लक्षात ठेवणं आहे. त्यामुळे ईडब्ल्यूएस ओपनचा कट ऑफ जो आहे ना तो प्रायव्हेट कॉलेजमध्ये दोन्हीसाठी एकच असतो. आता जर आपण विचार केला ओपनचा, तर जी काय आपली एसएमएल लिस्ट होती ना, त्या एसएमएल लिस्ट मध्ये तुम्हाला जे जनरलचे मुलं आहेत त्यांचा नंबर कॅल्क्युलेट करणे 2888 एवढ्या जागा आहेत. तर एवढ्या जागा आहेत तर एवढे विद्यार्थी जेवढ्या एसएमएल येऊन थांबतील ना, तर तेवढा एसएमएल जो आहे तो तुम्हाला एक्सपेक्टेड घेऊन चालणं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेजसाठी. आता जर आपण ऑफ द रिझर्वेशन बघितलं तर ऑफ द रिझर्वेशन मध्ये कुठल्याही प्रकारे जे आहे ते सीट प्रायव्हेट कॉलेजमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाहीये. ना डिफेन्स 1, डिफेन्स 2, डिफेन्स 3 किंवा महाराष्ट्र कर्नाटक बॉर्डर कुठलीही सीट सेमी गव्हर्नमेंट कॉलेज नसते. ही गोष्ट लक्षात ठेवा. सेमी गव्हर्नमेंट मध्ये अजून एक कोटा असतो आयक्यू किंवा एनआरआय कोटा. तर या कोट्यासाठी जवळपास 487 जागा आहे आणि तुम्ही फक्त क्वालिफाय असाल तरी तुम्हाला याच्यामधून अलॉटमेंट 100% होऊन जाईल राज्यामध्ये टॉपचं सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज. आणि जी फीस आहे ना तुम्हाला, तर ती जवळपास 3 पटीने आयक्यू कोट्यामधून जास्त देणं पडते आणि एनआरआय कोट्यामधून जवळपास 5 पटीने जास्त देणं पडते. आणि मी बऱ्याच कॉलेजचे जे आहेत ते फी स्ट्रक्चर 2025-26 चे ऑफिशियल अपलोड केलेले आहेत. चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन किंवा मग चॅनलचं नाव आणि कॉलेजचं नाव टाकून तुम्ही सर्च करा, तुम्हाला तो व्हिडिओ 100% भेटून जाईल. आणि तिथे तुम्हाला 100% सांगितलं की ट्युशन फीस किती देणं आहे, ऑदर फीस किती देणं आहे, कॅटेगरी वाईज स्टेट कोटा, आयक्यू कोटा, एनआरआय कोटा सगळ्यांचं फी स्ट्रक्चर आम्ही सविस्तर अपलोड केलंय. परत एकदा सजेस्ट करत आहे की हा जो कट ऑफ आहे तो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. इन केस एखाद्या कॅटेगरीचे मुलं जर जास्तीत जास्त मुलं फीस पेमेंट नाही करू शकणार प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं, तर त्या कंडिशन मध्ये या कट ऑफ मध्ये खूप सारा बदल पण येऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्ही जस्ट क्वालिफाय असाल, तुम्ही 1000 रुपये देऊन फॉर्म भरला असेल तरी पण तुम्ही फर्स्ट राऊंड पासून लास्ट राऊंड पर्यंत चॉईस फिलिंग करून गव्हर्नमेंट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 100% ट्राय करा. जेणेकरून की जर काही मुलं स्किप करतील आणि तुमचा स्कोर थोडा बहुत कमी जरी असेल ना, तरी तुम्हाला त्या ठिकाणी सीट अलॉटमेंट होण्याचा चान्स लागू शकतो. एक्सपेक्टेड कट ऑफ होता. सविस्तर माहिती मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत जुळून राहा किंवा मग आमचा टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. तिथे आम्ही पीडीएफ शेअर करतो, येणारी सर्व अपडेट पण शेअर करतो आणि फ्री मध्ये तुम्हाला सविस्तर माहिती पण शेअर करतो. किंवा मग तुम्हाला जर डीपीटी मेडिकल कन्सल्टन्सी थ्रू पेड काउन्सिलिंग किंवा पर्सनल गाईडची रिक्वायरमेंट असेल तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज टाका, आम्ही त्याबद्दल तुम्हाला सविस्तर माहिती नक्की शेअर करू.